Hi, good morning, everybody. After holiday, we are here again, going to complete our remaining part from 1.2 An Encounter of Special Kind, written by Tapan Mukherjee. Dear student, we studied in our last lecture that baby langur was taken into poultry coop, and his father, I mean the speaker's father, and the speaker and other his family member provide him first aid, and they notice that baby was alive, not dead. So the speaker of the story is feeling a little bit relieved. What will happen in this remaining story we are going to see. जशी मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं की लेखकांच्या घरच्यांनी, स्पीकरांच्या घरच्यांनी त्या बेबी लंगूरला त्यांच्या घराच्या पाठीमागं असलेल्या पोल्ट्री कूपमध्ये आणलं होतं आणि तिथं आणून त्याला फर्स्ट एड दिलं होतं. अँड देन त्याने नोटीस केलं की बेबी वॉज नॉट डेड. त्याचं ब्रिदिंग चालू होतं, ब्रिदिंग वेअर सॉलो, बट आफ्टर ऑल ही वॉज नॉट डेड. त्याचं श्वसन वरवरती होतं, घाबरल्यासारखं होतं, परंतु वेगानं होत असलेलं जरी श्वसन असं तर ते जिवंत आहे याची जाणीव लेखकांना झाली होती. आता बाकीच्या स्टोरीमध्ये किंवा कथानकामध्ये नेमकी काय कथानकामध्ये घडणार आहे, वी आर गोइंग टू सी हिअर टुडे. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर. सी द पेज नंबर 10, fourth paragraph on page number 10. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky atoms he sat up. त्या बेबी लंगूरला पोल्ट्री कूपमध्ये आणलं गेलं, त्याचं फर्स्ट एड केलं, त्याच्या ज्या बाईट मार्क्स आहे त्याच्या बॉडीवरच्या जे स्क्रॅचड आहेत ते सगळे क्लीन केले. जिथं ब्लड ओझिंग होते ते ब्लड ओझिंग स्टॉप होण्यासाठी त्याला फर्स्ट एड दिलं गेलं. अँड पण स्टील आत्तापर्यंतही ते शुद्धीवर आलेलं नव्हतं. स्टील इट वॉज अनकॉन्शियस. मग त्याला कॉन्शियस करण्यासाठी, शुद्धीवर आणण्यासाठी लेखकांनी स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर, पाण्याचं थंड पाण्याचे काही शिंतोडे त्याच्या तोंडावरती शिंपडले. मेड द बेबी स्टीर. कारण त्या बेबीला, त्या बेबी लंगूरला जागा करण्यासाठी, अँड आफ्टर अ फ्यू सॅकी ॲटम्स, काही त्याला हलवण्याचा किंवा त्याला जागा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही सॅटअप, ते उठलं. त्या अनकॉन्शियसनेसमधून ते कॉन्शियसनेसमध्ये आलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक. पण खूप धक्क्यात होतं, सावरलेलंच नव्हतं. म्हणजे एखाद्यावरती जीवघेणा हल्ला व्हावा तशा काही वेळापूर्वी तशा प्रकारचा प्रसंग एखाद्यावरती ओढवला गेला आहे आणि त्याच्यातून ते सावरणार कसं, खूप मोठ्या शॉकमध्ये होतं ते. अँड शॉकिंग, ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रिमलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड. एवढं घाबरलेलं होतं की वाऱ्यामध्ये एखाद्या ट्रीचं जे लीफ आहे, पान आहे, ते जसं थरथर थरथर कापावं, अगदी तसंच त्याचे हातपाय थरथर कापत होते. कारण त्याच्यावरती हल्लाच तसा झालेला होता, एन्काउंटरच तसा झालेला होता. सो ही वॉज ट्रिमलिंग लाईक अ लीफ. इथं लीफबरोबर कम्पेअर केलं आहे, त्याच्या जे ट्रिमलिंग होतं त्याला लीफबरोबर कम्पेअर केलं आहे. हिज टू लिटल ट्विंकलिंग आयज वेल्ड अप विथ टियर्स. सी, त्याचे जे छोटे छोटे 2 डोळे होते, ट्विंकलिंग आईज, लुकलुकणारे डोळे होते. त्या डोळ्यामध्ये पाणी जमलं, अश्रू गोळा झाले. मरणाच्या दारातून परतलेलं हा जीव पुन्हा जिवंत झाल्याचा कदाचित त्या भीतीनं त्याला अवतीभोवती पाहिल्यानंतर कोणी दिसत नव्हतं. आपल्या जिव्हाळ्याचं अपतिष्ट असं कोणी दिसत नव्हतं. कारण हे तर ही लोकं सगळी होती जी की त्याच्या परिचित नव्हती, त्याच्या क्षेत्रातली नव्हती. ना आई होती ना त्याच्या त्या समूहामधील कोणी होतं. वेल्ड अप द with tears, and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. म्हणजे ते
त्याचे डोळेच भरले नाही तर त्याला हुंदके येऊ लागले आणि ते हुंदके असे होते की मफल्ड क्राय, न ऐकता येणारं रडणं. कधी कधी बाबा रागवल्यानंतर बाबांच्या रागापुढं मुलाला सांगितलं असतं की आवाज काढायचा नाही, शांत बस, मारेन, असा जेव्हा दम भरला जातो तेव्हा तो दम भरल्यानंतर मूल आवाज मात्र करत नाही पण डोळ्यातले आसू मात्र सतत ओघळत राहतात. अगदी तसंच होत होतं या ठिकाणीही. त्या वानराच्या डोळ्यातून सतत आसवं, त्या वानराच्या पिल्लाच्या डोळ्यातून सतत आसवं वाहत होते, परंतु त्याचा आवाज मात्र बाहेर येत नव्हता. दे कम्पेअर अगेन इन दिस लाईन हिअर. इथं सुद्धा त्यांनी कम्पेअर केलं आहे विथ अ ह्युमन चाइल्ड, एखाद्या माणसाच्या म्हणजे मानवजातीच्या एखाद्या छोट्या बाळाबरोबर त्याचं कम्पॅरिझन केलं आहे. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड म्हटलं आहे. वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रोमा, एखादा तणाव जेव्हा अनुभवला जातो, घाबरवलं जातं, जसं की मी आता या अगोदर सांगितलं, एखाद्या मुलाला जर वडील रागानं बोलले की आता तू शांत बस, आवाज करू नको, आणि जेव्हा असं प्रकारचं रागानं बोललं जातं तेव्हा ते बाळ रडत तर असतं परंतु त्याचा आवाज येत नसतो, फक्त डोळ्यातून आसू वाहत होती. सेम लाईक दॅट बेबी लंगूर वॉज क्राईंग, मफल्ड क्राईंग वॉज दॅट. त्याचं ते मफल्ड क्राईंग होतं, म्हणजे आवाज न ऐकू येता क्राईंग होतं. फक्त वेल्ड अप झालेले जे टीयर्स होते त्याच्या ट्विंकलिंग आईजमधले ते मात्र फॉल डाऊन होत होते, खाली उघळत होते, आणि त्याचं सॉबिंग मात्र चालू होतं, हुंदके देणं चालू होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना, मी एक केळी सोलली आणि त्याला दिली. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड, त्यानं पटकन घेतली. विथ हिज अनस्टेडी हँड, स्थिर नसलेल्या हातानं, म्हणजे त्याचे हात मात्र थरथर. अगदी इतंभूत लेखकांनी या ठिकाणी वर्णन त्या प्रसंगाचं आपल्यासमोर मांडलं आहे. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स, आणि खाऊ का नको अशी मनस्थिती असलेल्याप्रमाणे त्यानं एक त्या चावा त्या केळीचा घ्यायला चालू केलं होतं. अगदी घाबरलेलं, डोळ्यातून आसवं, अंगावरती जखमा, थरथर कापणं, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याच्यातून त्यांना जेव्हा तो बनाना दिला गेला त्यानं तो घेतलाही, पण खाताना थोडंसं घाबरलेलं मन होतं, नको हो करत ते खात होतं, एक बाईट तोडत होतं. अँड ट्राईंग टू ईट दॅट बनाना विच वॉज ऑफर्ड बाय द स्पीकर, जो की कोणी ऑफर केलेला होता, स्पीकराने ऑफर केलेलं होतं. ते पील्ड बनाना त्यांना खायला चालू केलं होतं. हा सगळा प्रसंग कुठं घडतो आहे? पॉल्ट्री कूपमध्ये, जे त्यांच्या घराच्या पाठीमागं आहे. आणि कोण प्रेझेंट आहे तिथं? ऑल हिज फॅमिली मेंबर्स आर प्रेझेंट, सगळे त्याचे फॅमिली मेंबर प्रेझेंट्स आहेत. एव्हरी वन इज ट्राईंग टू हेल्प द स्पीकर अँड हिज फादर. वडिलांना किंवा त्याच्या जे स्पीकर आहेत त्यांना साठी सगळे धावून आले आहेत. बिकॉज दे वॉन्ट टू सेव्ह द लाईफ ऑफ दॅट बेबी लंगूर. त्या सगळ्यांना वाटतंय की त्यांनी त्या बेबी लंगूरची लाईफ सेव्ह केली पाहिजे. दॅट्स वाय दे आर डुईंग दिस, आणि म्हणून ते करतायत हे सगळं. हे सगळं चाललेलं असताना हा पॅरेग्राफ इथं संपतोय. ते बाळ शुद्धीवरती आलं, त्याला एक बनाना दिला, आणि हे सगळं चालू असताना इन द नेक्स्ट पॅरेग्राफ सी व्हॉट हॅपन. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड, माझं लक्ष कुठं होतं? त्या बेबीच्या रिवायवल, पुनरुज्जीवन त्याचं होणं, रिवायवल पुनरुज्जीवन ऑफ द बेबी लंगूर. त्या बेबी लंगूरला रिवायवल करण्यासाठी मी गुंतलेलो होतो, एकाग्र होतो, माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. पण अचानक काय झालं? अचानक आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग, मला एक विलक्षण जाणीव झाली ऑफ बिंग वॉच्ड. कोणीतरी मला पाहत असल्याची जाणीव होते. सपोज समबडी इज वॉचिंग यू, ॲट दॅट टाईम वी आर लुकिंग अदर साईड, बट वी नोटीस दॅट, वी फील दॅट समवन इज लुकिंग ॲट मी. आपण जर एखाद्या दिशेवरती पाहत असू, त्या दिशेवर पाहत असताना व्हॉट हॅपन, त्यावेळी अगदी अचानकपणे कोणीतरी आपल्याकडं पाहत असल्याची जाणीव मात्र आपल्याला नक्की होते. सेम लाईक दॅट, तसंच अगदी हिअर हॅपनिंग, इथं घडत होतं. स्पीकरांच्या लक्षात आलं की समवन इज लुकिंग ॲट हिम, कोणीतरी त्यांच्याकडं पाहत आहे असं लक्षात आलं. कारण लेखकांचं पूर्ण लक्ष फिक्स कुठं होतं? ऑन द रिवायवल ऑफ दॅट बेबी लंगूर. त्या बेबी लंगूराच्या पुनरुज्जीवनावरती लक्ष होतं. बट अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड, कोणीतरी पाहत असल्याची जाणीव लेखकांना झाली. आय टर्न अवे फ्रॉम द कूप, मी कूपमधून वळून तिकडं पाहिलं. अँड लुक्ड अप, आणि थोडंसं कूपच्या बाहेर येत वरच्या दिशेनं पाहिलं, कोणीतरी पाहत असलेल्या दिशेवरती मी पाहिलं. व्हॉट शॉकिंग थिंग इज देअर, काय घडलं पहा इथं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरती कोण बसलं होतं?
तर त्या बेबी लंगूरची मदर बसलेली होती. मदर लंगूर त्या ठिकाणी बसली होती. दॅट इज द रिअल लव ऑफ मदर. ही खरी आईची मुलाबद्दलची ओढ त्या ठिकाणी होती, जी असह्य होती त्या मेल लंगूरच्या तावडीतून वाचवण्यासाठी. ती जेव्हा तिचं बेबी लंगूर तिथं खाली त्या लेखकांच्या हातामध्ये पडलेलं होतं, स्पीकरांच्या हातात पडलेलं होतं, तेव्हापासून ती पाहत होती आणि तिच्या लक्षात आलं होतं, देअर सॅट द मदर लंगूर ऑन द किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. इथं स्पीकर म्हणतात की मी केलेली प्रत्येक हालचाल ती मदर लंगूर पाहत होती. तिचं पूर्ण लक्ष माझ्यावरती होतं. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती सहज आणि साधेपणानं शांतपणे त्या छतावरती बसलेली होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट, जसं की तिला खात्री पटली होती, दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. कुठल्याही प्रकारची इजा किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास तिच्या बाळाला होत नाही याची जाणीव तिला झालेली होती. आणि म्हणूनच की काय, त्या छतावरती ती येऊन पाहत होती. परंतु तिथं पाहत असताना ती प्रत्येक मूव पाहत होती स्पीकरांची. प्रत्येक मूववरती स्पीकरांच्या तिचं लक्ष होतं. सी वॉज वॉचिंग ॲट हिम कंटिन्युअसली विदाउट मिसिंग. एक क्षणही विदाउट मिसिंग अ सिंगल मुमेंट. एक क्षणभरही इकडं तिकडं दुर्लक्ष न करता प्रत्येक मूव जी आहे स्पीकरांची ती पाहत होती. आणि तिला मात्र कन्व्हिन्स्ड झालं होतं, तिला खात्री पटली होती कशाची, की इथं माझं जे बेबी आहे ते सेक्युअर आहे. देअर इज नो हार्म टू दॅट माय बेबी लंगूर. माझ्या बाळाला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आहे. त्यामुळे ती अगदी निश्चिंतपणे कन्व्हिन्स्ड करून स्वतःला तिथं त्या ठिकाणी बसलेली होती. हिअर दिस पॅरेग्राफ इज ओव्हर. सी इन द नेक्स्ट पॅरेग्राफ. मीनवाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. एवढ्यामध्ये या दरम्यानच्या काळामध्ये द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. आई तिथं हजर आहे या गोष्टीची त्या बेबीला सेन्स झाली. अँड स्टार्टेड टू शॉप. आणि हुंदके टाकायला चालू केलं. अँड क्राय अ लिटल लाउडर. जसं शाळेतून एखादं बाळ थकून भागून यावं, शाळेत गुरुजींनी किंवा शाळेतल्या इतर मित्रांनी शिक्षा द्यावी आणि तिथं आपलं काही एक चालत नसल्यामुळं घरी आल्यानंतर घरापासून काही अंतरावरती समोर आई दिसल्यानंतर जसं मोठ्यानं बाळ आईकडे पाहून रडतं, जी ती ओढ त्या मुलाच्या मनामध्ये आईबद्दलची असते, जे हुंदके टाकायला चालू करतं, सेम लाईक दॅट जेव्हा त्या बेबी लंगूरला त्याची आई त्या छतावरती बसलेली आहे, तिथं ती आहे याची जाणीव झाली, तेव्हा मात्र त्यानं जोराचे हुंदके टाकायला चालू केले. ही सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड अँड आय retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. हा मुलाचा ना आईच्या प्रेमाची जी कथा इथं घडत होती, हा प्रसंग जेव्हा लेखकांनी पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण त्या बाळाला त्याच्या आईची आत्ता खूप गरज आहे. आणि त्या जाणीवेतून त्या कूपमधून लेखकाने रिट्रीटेड केलं, बाजूला आले, माघारी आले फ्रॉम द डोअर. त्या कूपच्या दरवाजामधून ती जी पोल्ट्री कूप होती त्याच्या, कारण त्याच्या मागचा उद्देश काय होता, टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. संधी द्यायची होती त्याच्या आईला. कशासाठी, की त्या बाळाला तिनं जवळ घ्यावं, बिलगावं, त्यांची भेट व्हावी, त्यांचं मिलन व्हावं. त्या आईचा आणि बाळाची भेट होण्यासाठीची इच्छा त्या ठिकाणी लेखकाने व्यक्त केली. लेखक अगदी दूरदृष्टीचा विचारवंत असल्यासारखं त्यांचं वर्तन आहे. अगदी त्याच पद्धतीनं त्यांनी स्वतःला त्या कूपमधून बाजूला केलं. वडील असतील, त्यांची सिस्टर असेल किंवा मदर असेल, त्या सर्वांना बाजूला केलं. बिकॉज दे वॉन्ट टू अलाव द मदर टू मीट दॅट बेबी लंगूर. कारण त्या बाळाला, त्या बेबी लंगूरला भेटण्याची परवानगी त्यांना द्यायची होती. इन दिस पॅरेग्राफ सी अ नेक्स्ट पॅरेग्राफ, लास्ट पॅरेग्राफ फ्रॉम पेज नंबर 10. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arm. Immediately, ताबडतोब, लागलीच, जसे की स्पीकर त्या कूपमधून बाहेर गेले, लगेच द मदर डिसेंडेड, लगेच ती पटकन खाली उतरली. ऑन द फ्लोअर, जमिनीवरती, ऑफ द कूप, त्या कूपच्या जमिनीवरती आली, तिथं ज्या ठिकाणी तिचं बाळ ठेवलेलं होतं तिथं आली. अँड पिकड अप द बेबी, आणि पटकन त्या बाळाला उचलून घेतलं. इन हर आर्म, तिच्या बाहूमध्ये, तिच्या हातामध्ये. जसं की एखादी आई आपल्या बाळाला बिलकते, कवटाळते, उराशी, या पद्धतीनं तिनंही त्या बाळाला उचलून घेतलं. सी गेव द बेबी थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. सी व्हॉट अ लव इन बिटवीन दिस टू. सी गेव द बेबी थ्रू आउट बॉडी इन्स्पेक्शन. तिनं सगळं तिच्या
त्या बाळाचं शरीर तपासलं, बॉडी इन्स्पेक्शन केलं की कुठं कुठं किती लागलं आहे, टू चेक हिज इंजुरी, त्याच्या ज्या जखमा आहेत त्या तपासण्यासाठी. अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. आणि त्यानंतर तिनं त्याला उराशी कवठाळलं. कदाचित त्या आई आणि त्या बाळाची भेट सांगत असेल की हे बाळ माझं मरणाच्या दारातून परत आलं आहे, या बाळाला अगदी मरणानं गाठलं होतं परंतु पुन्हा वास्तवात आलं आहे. या आनंदानं त्या आईनं कदाचित त्या बाळाच्या आईने आईच्या डोळ्यातून आसू वाहत असतील. सी कडल टाईटली टू हर बॉसम. तिनं उराशी जोरदार कवठाळलं त्या बाळाला. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म. परंतु त्या बाळाला जेव्हा आईच्या मिठीमध्ये गेलं तेव्हा मात्र पूर्ण सोलॅस मिळाला. त्या ठिकाणी समाधान जाणवलं, समाधान वाटलं. कारण असंही म्हटलं जातं की शेजारणीचा भात आणि आईचा हात दोन्हीसारखं असतं. शेजारीनं खायला घातलेला भात आणि आईनं फक्त फिरवलेला हात या दोन्हीमध्ये सारखेपणा जाणवतो. सेम लाईक दॅट आवश्यक असलेली सगळी सेवा मात्र इथं लेखकांनी केलेली होती, स्पीकरांनी केली होती, सर्व प्रकारची मदत केली होती. बट जेव्हा त्याच्या आईनं त्याला केअरिंग आर्ममध्ये घेतलं, ही वॉज फिलिंग कम्प्लिटली सॅटिस्फाईड. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. त्या बाळाला त्या आईनं तसंच तिच्या लॅपवरती काही मिनिटासाठी घेतलं, मांडीवरती बसवलं, काही मिनिटं तिथे गेली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ सी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. आणि त्यावेळेमध्ये इट वॉज ऑलमोस्ट ॲज जसं की जवळजवळ इफ सी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स. ती विचार करत होती की कुठले कुठले ऑप्शन्स आहे तिच्याकडं, कशाचे ऑप्शन्स शोधत असेल ती. टू सेव्ह दॅट बेबी लंगूर. आता त्या बेबी लंगूरला वाचवायचं कशा प्रकारे याचा ती विचार करत असावी. अँड ट्राईंग टू फिगर आउट आणि शोधत होती हाऊ सी कुड कीप द बेबी सेफ. आणि त्या बाळाला कशा प्रकारे सेफ ठेवता येईल या गोष्टीकडे तिचं पूर्ण लक्ष होतं. फ्रॉम फर्दर असॉल्ट, जो की पुढं होणारा हल्ला होता, जो प्राणघातक हल्ला होता, याच्यापासून कशा प्रकारे वाचवलं जावं यासाठी ती त्या कूपमध्येच बसून, त्या पोल्ट्री कूपमध्येच बसून काही मिनिटासाठी विचार करत होती. दॅट एन्जॉयड बेबी वॉज ऑन हर लॅप. ती जे बेबी होतं ते तिच्या लॅपवरती बसलेलं होतं. अँड सी वॉज थिंकिंग अबाउट हर ऑप्शन्स. तिच्याकडे असलेल्या पर्यायाचा विचार करत होती. हिअर दिस पॅरेग्राफ इज ओव्हर ऑन पेज नंबर 11. बट वी आर गोइंग टू स्टॉप हिअर टुडे, कारण कालचा 22 मिनिटाचा व्हिडिओ अपलोडिंगला खूप त्रास झाला. आजच्यासाठी आपण इथंच थांबू. रिमेनिंग पार्ट विल सी इन द टुमॉरोज लेक्चर. उद्या मात्र आपला हा लेसन फिनिश होईल. थँक्यू सो मच. बाय.